नमस्कार मंडळी, मी आहे आता लोकशाही भवन येथे आणि इथे 2024 लोकसभा निवडणुकीचं काउंटिंग सुरू आहे आणि सध्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे बळवंत वानखेडे हे आघाडीवर आहेत. ते जवळपास 21,000 मताधिक्याने ते आघाडीवर आहेत आणि माझ्यासोबत आहेत भीम आर्मीचे तेलमोरे सर जे जिल्हा अध्यक्ष आहेत भीम आर्मीचे. त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे. सध्या ज्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिलेला होता तो त्यांचा उमेदवार आता आघाडीवर आहे. आता काय तुमच्या भावना आहेत? आम्ही आता पूर्ण कॅल्क्युलेशन करून 23 ते 25,000च्या मतांनी निवडून येत आहे व आणखी बॅलेट पेपरचे जे काउंटिंग आहे ते बाकी आहे. तर विजय आमचा झालेला आहे. आम्ही जे मेहनत केली, जे सर्व पक्षांनी आणि सर्व आंबेडकरी चळवळीतील जे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, यांनी जे मेहनत केलेली आहे ते आम्हाला त्याचं फळ मिळालेलं आहे. तुम्ही आता आतमध्ये कोणत्या विधानसभेच्या तिथे काउंटिंगच्या ठिकाणी होते? आम्ही धारणीकडे तिकडे होतो. त्याने एक राऊंड राहिलेला आहे. ते त्याचं कॅल्क्युलेशन करून आम्ही 23 ते 25,000च्या मतात आम्हाला आकडा मिळालेला आहे. धारणीमध्ये तुमचा उमेदवार किती मताधिक्याने पुढे होते? ते आता कसं आहे, आमचे पहिले मागं होते, आता ते लीड त्यांनी कव्हर करत आता शेवटचा जो राऊंड आहे तो राऊंड मला माहीत पडला की आमची लीड तिथं किती आहे ते माहीत पडेल. अजूनही 4 लाखाचं काउंटिंग बाकी आहे जवळपास. तर त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की जशी लीड आता घेतलेली आहे तशी पुढे पण कायमच राहील? कारण की आमची जे आता जे आकडा आहे हा अपडेटवाला आहे आणि जे गव्हर्नमेंट जे आकडे देत आहे ते जुने देत आहे. तर त्याच्यामुळे हे जे आकडे आहे हे अपडेटवाले आहे. जे आम्ही कॅल्क्युलेशन केलं आहे कार्यकर्त्यांनी हे अपडेटवाला आहे. 25 ते 30,000 मतांनी बळवंत निवडून येणार आहे. माझ्यासोबत आहेत आकाश दुराटकर जे अमरावती विधानसभेच्या कक्षामध्ये ते बसलेले होते आणि त्यांच्याकडे अमरावती विधानसभेचे रिझल्ट आहेत. तर दादा काय वाटतं कोण आहे लीडवर इथे? 18 फेरीनंतर BJPच्या उमेदवाराला भेटले आहे 73,054 मतं आणि काँग्रेसच्या उमेदवाराला भेटले 1,14,702 मतं. काँग्रेसला अमरावती विधानसभातून लीड मिळालेली आहे ते 41,648 मतांची. बरं, तुम्ही कोणत्या पक्षाच्या वतीने बसले होते? त्या काँग्रेस. मग काय वाटतं आता की शेवटचे अजूनही 3-4 लाख मतांचं काउंटिंग बाकी आहे, तर काय वाटतं काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील? जसं अमरावती विधानसभाचा मी तुम्हाला आकडा दिला आहे, 2-3 विधानसभामध्ये नाही चालू तर हा ॲक्युरेट मला वाटते कमीत कमी 3 विधानसभाचा आकडा कव्हर करू शकतो. 100% आम्ही तर काँग्रेसचा उमेदवार विन होत आहे. खूप खूप धन्यवाद दादा तुमचे. तर माझ्यासोबत योगेश सोळंके आहे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. आता तुम्ही कोणत्या विधानसभेच्या हॉलमध्ये होते? बडनेरा विधानसभा. बरं, काय आहे बडनेरा विधानसभेचं चित्र? बडनेरा विधानसभेमध्ये बळवंत भाऊंना थोडा सेटबॅक बसला आहे. त्यामध्ये एक 22,000च्या लीडनी नवनीत राणाजी समोर आहे. पण बाकीच्या सगळ्या विधानसभामध्ये बळवंत भाऊ समोर आहे. तर चिंतेची काही गोष्ट नाही आहे. हा वन साईड विजय 25 ते 30,000च्या मतांनी बळवंत आहे. 20,000 पेक्षा जास्त मताधिक्याने ते पुढे आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा जल्लोष